नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती कोरेगाव तालुक्यातील नांदवळ येथून पत्नीचे इतर व्यक्ती बरोबर असलेले प्रेम संबंध आणि त्यातून होणारा मानसिक व शारीरिक छळ असह्य झाल्याने एका तरुणाने गळफास घेऊन स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी वाटार स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये मृत युवकाची पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित प्रियकराला सिंधुदुर्ग येथून अटक केलेली आहे। याबाबत वाटार स्टेशन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की धीरज सुभाष पवार वय 31 राहणार नांदवळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। दिनांक 12 एप्रिल 2026 ते 11 जून 2026 या कालावधीमध्ये ही घटना घडली। धीरजच्या पत्नीचे गौरव राणे नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचे धीरज याला समजले होते। या कारणावरून गौरव राणे हा वारंवार धीरज याला फोन करून शिवीगाळ करत होता आणि जीवे मारण्याची धमकी देत होता। या व्यतिरिक्त धीरजची पत्नीही आपल्या आईला दरमहा 5,000 रुपये देणे आणि स्वतःच्या कर्जाचा 3,000 रुपयांचा हप्ता भरण्यासाठी धीरज याच्यावर सतत दबाव आणून मानसिक त्रास देत होती। पत्नी व गौरव राणे यांच्या त्रासाला कंटाळून अखेर धीरजने गळफास घेऊन आत्महत्या केली। यावेळी बेडरूम मध्ये धीरजने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली। या प्रकरणी सूरज पवार यांनी वाटार स्टेशन पोलिसांमध्ये फिर्याद दिली। त्यानुसार धीरजची पत्नी व तिचा प्रियकर गौरव राणे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल वरती पहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।